नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रुपेश गळवे, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मागील एका महिन्यापूर्वी आपण 2 बेड आणि त्या बेडसाठी लागणारं 10 किलो कल्चर आपण वाकी शिवणी येथील शेतकरी आहेत त्यांना आपण दिलं होतं. तर त्यांना आपण दिल्यानंतर त्यांचं 2 बेड सक्सेसफुल झाल्यानंतर आपण त्यांना योग्य मार्गदर्शन आपल्या श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प गळेवाडी येथे आपण त्यांना योग्य मार्गदर्शन आणि माहिती दिली होती. तर त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी 2 बेड घेतल्यानंतर त्यांचं बेड सक्सेसफुल झाल्यानंतर त्यांना शेतकऱ्याची थोडीफार मागणी आली आणि मागणी आल्यानंतर किंवा स्वतः या शेतीसाठी त्यांनी थोडंसं वापरल्यानंतर थोडासा रिझल्ट त्यांना 7 ते 8 दिवसामध्ये जाणवला. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून जवळजवळ 300-400 किलोच्या आसपास त्यांच्याकडून गांडूळ खत घेऊन गेले आणि त्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी काय केलं, मग सुरुवातीला 2 बेड लावले होते. त्याच्यानंतर त्यांनी 3 बेड त्यांनी लावलेले आहेत आणि त्या 3 बेडसाठी कल्चर लागणार होतं. ते कल्चरसुद्धा आपल्याकडून त्यांनी घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आपण त्यांना विचारूया की आपण त्यांना योग्य माहिती आणि नियोजन कसं प्रकारे सांगितलं ते आज आपण त्यांच्याकडून आपण ऐकूया. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी पृथ्वीराज धनाजी चव्हाण, राहणार हल्दईवडे, तालुका सांगोला. तर सुरुवातीला मला गांडूळ खत करायचं होतं. त्यासाठी मी यूट्यूबवर ते सर्च मारलं. एका ठिकाणी मी गेलो होतो, परंतु त्या ठिकाणी मला काही योग्य मार्गदर्शन भेटलं नाही. नंतर या सरांचा मी व्हिडिओ बघितले, एक सिद्धनाथ गांडूळ खत गडवेवाडी. नंतर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला त्यांचं बोलणं वगैरे किंवा माहिती देणं चांगलं वाटलं. नंतर मी भेट द्यायला गेलो त्यांच्या प्रकल्पाला आणि गेल्यानंतरच मी ठरवलं की आपल्याला यांच्याकडूनच कल्चर घ्यायचं आहे. तर मी यांच्याकडून 2 बेडसाठी ह्या कल्चर आणलं आणि सरांनी कल्चर देताना पण उत्कृष्ट दर्जाचं कल्चर दिलं. आणि नंतर सरांनी त्याच्या कल्चर आणल्यानंतर पाणी किती मारायचं, काय करायचं, सगळं मार्गदर्शन योग्य प्रकारे सांगितलं. आणि इथल्या शेतकऱ्यांची मला म्हणजे ते म्हटले, आम्ही बाहेर निघून खत विकत आणतोय, तर तू बनव, तुझ्याकडून घेतो. आणि काही शेतकऱ्यांनी माझ्याकडून विकतही नेलं आहे. आणि नंतर जर मला मागणी वाढायला लागल्यानंतर मी हे 3 बेड लावले आणि सरांनी मला ह्या बेडसाठी सुद्धा प्रॉपर माहिती दिली. बेड लावताना कसा बेड लावायचा, खाली म्हणजे साईडला घाण वगैरे नसायला पाहिजे, उंदीर घुस लागायला नको पाहिजे, 6 इंचाचा असा उतार असला पाहिजे. कारण की इथं पॉईंट असतो ओरिमाचा, इथून ओरिमास येतं. सरांनी पूर्ण प्रॉपर माहिती दिली की किती दिवसानंतर पहिला थर खताचा निघतो वगैरे, पाणी किती मारायचं, काय करायचं, ही प्रॉपर माहिती दिली. आणि नंतर मी आता हे 3 बेड लावायचे ठरवले आहेत. सरांनी कल्चर घेऊन आलेले आहेत. तरी कोणाला इथून पुढं जर खत पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझं नाव पृथ्वीराज धनाजी चव्हाण, मोबाईल नंबर 79 72 48 54 19. तर मित्रांनो, जर ज्यांना कोणाला स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करायचं असेल तर आपण योग्य माहिती आणि मार्गदर्शन करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वसाधारण सुरुवातीला आपण यांना सांगितलं होतं की बाबा बेड लावत असताना सुरुवातीला त्या बेड लावत ज्या ठिकाणी तुम्ही बेड लावता त्या ठिकाणी त्या बेडचा उतार हा 6 इंचाचा असावा, जेणेकरून ज्यावेळेस आपण त्या बेडवर पाणी मारतो ते पाणी मारल्यानंतर ते पाणी पुढे येऊन इथं साठवून ते पुढे इथे वर्मिओचा या बेडला आपलं एक पॉईंट दिला असतो इथं, तिथून त्यांनी पायपिंग करून व्यवस्थित आपण त्यांना सांगितलं होतं की बाबा पायपिंग योग्य करणं महत्त्वाचं गरजेचं आहे. तर त्यांनी पायपिंग वगैरे करून त्यांनी वर्मिओस ज्या ठिकाणी आपण स्टोअर करायला सांगितलं त्या ठिकाणी त्यांनी स्टोअर केलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे वर्मिओस त्यांनी स्टोअर केलेला आहे. त्या ठिकाणी वर्मिओस स्टोअर केलेला आपण ज्यावेळेस बेडवर पाणी मारत असतो तर तेच पाणी आपण या बेडमध्ये पुढे साठणार आहे, जे येतंय तेच कंटिन्यू त्यांना रिटर्न पाणी मारायला लावलं होतं. आणि 10 दिवसाला आपण गुळण बेसन मारायला लावलं होतं. कारण का ज्यावेळेस आपल्या गांडुळांना कसं होतं, प्रोटीन आणि एनर्जी लागत असते, त्यासाठी आपण गुळण बेसन हे 10 दिवसाला प्रति 10 दिवसाला आपण त्यांना सांगत असतो की बाबा ते 100% वापरा. आणि त्यांनी योग्य आपण त्यांना माहिती सांगितल्यानंतर योग्य प्रमाणात त्यांनी वापरलं आणि त्यानुसार त्यांनी बेड हा सक्सेसफुल केलेले 2 हे त्यांनी बेड 2 सक्सेसफुल, हा अर्धा बेड झालेला आहे आणि हा सुद्धा त्याच्यापेक्षा पहिला थर यांचा झालेला आहे. जवळजवळ 40-45 दिवस झालेले आहेत. त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे काढून त्या साईडला ठेवलं होतं आणि ह्याच्यातलं काहीतरी 250 का 300 किलो त्यांनी विक्रीसाठी म्हणजे शेतकऱ्यांना दिलेलं आहे. आणि त्यांनी स्वतः आता शेतीसाठी पण वापरणार आहे. आणि जर शेतकऱ्यांची जर ऑर्डर आली तर ते 100% शेतकऱ्याला सुद्धा विक्रीसाठी त्यांनी ठेवलेलं आहे. सांगोल तालुक्यामध्ये वाकी शिवणी येथे असलेलं हलदैवडी गाव, ह्या गावामधील युवा शेतकरी आहेत. मित्रांनो, जर कोणाला स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत पाहिजे असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही स्क्रीनवर नंबर त्यांचा देणार आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्या स्क्रीनवरच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. प्रॉपर त्यांच्याकडे जवळजवळ आता 2 बेड आता सध्याला आहेत. ते 2 बेड आणि बाकीचे 3 बेड आता म्हणजे सुरुवातीला आता कल्चर वगैरे सगळं घेऊन आलं आणि कल्चर सोडल्यानंतर सर्वसाधारण 25 ते 30 दिवसानंतर त्यांचा पहिला थर निघणार आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे खत हे अवेलेबल असणार आहे. तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल इथं सांगोल तालुक्यामध्ये तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि महत्त्वाचा विषय, ज्यांना स्वतःच्या शेतीसाठी घरगुती पद्धतीने गांडूळ खत तयार करायचं असेल किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून जर गांडूळ खत तयार करायचं असेल तर आपण योग्य माहिती आणि मार्गदर्शन करत असतो. तुम्हाला आपण माहिती दिली योग्य, त्यानुसार तुम्ही हे बेड केलं तर तुम्हाला माहिती कशी वाटली होती, म्हणजे थोडक्यात
शेतकऱ्याला काय सांगू शकताल की बाबा शेतकऱ्यांनी मार्गदर्शन वगैरे माहिती घेतल्यानंतरच बेड सक्सेसफुल होतो का? ह्याच्या आधी तुम्ही मार्गदर्शन वगैरे माहिती या ठिकाणी गेला होता, त्याची माहिती तुम्हाला मिळाली नव्हती म्हणता तुम्ही, पण ज्यावेळेस आपण माहिती दिल्यानंतर तुमचा बेड हा सक्सेसफुल झाला, मग त्याच्यानंतर तुम्ही शेतकऱ्याला काय सांगू शकता की बाबा माहिती नियोजन असल्याशिवाय हे होतंय का? तर मी सुरुवातीला एका ठिकाणी गेलो होतो, परंतु त्यांचा प्रकल्प मोठा होता, परंतु माहिती बरोबर नव्हती. आणि सरांशी मी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला माझा, आणि सरांनी मला योग्य प्रकारे माहिती दिली. म्हणजे मला असं वाटतं ह्यांच्यासारखी माहिती दुसरं कोणच देत नसेल. एकदम प्रॉपरली माहिती, कधी पण फोन करा, कधी काय म्हणणार नाहीत, काय कधीही फोन केला तर ते माहिती देतात. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले हे खत तयार झालेलं आहे. ह्याची क्वालिटी बघा कशी आहे. ह्याची क्वालिटी आपली 1 नंबर क्वालिटी झालेली आहे या खताची. तर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी ते मागणी करू शकतात. आता आपण 3 बेड लावले आहेत, आणि जर अजून जर मागणी आली तर आपण बेड वाढवणार आहे पुढे.